नमस्कार. आपण बघत आहात बुलढाणा सुपरफास्ट न्यूज आणि आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ बरबडे. हो, नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपल्याला जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी आपले हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद. आणि आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. तर आपल्याला ही उमेदवारी जाहीर झाली याबद्दल आपलं काय मत आहे, काय सांगाल आपण? सन्मान्य राजसाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन अगदी विद्यार्थी सेनेपासून मी सन्मान्य साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि सन्मान्य राजसाहेब माझे सर्व सहकारी आणि इथे आलेले आमचे पक्षनिरीक्षक सायनाथजी बाबर, संदीपजी पाचांगे आणि माझ्यासोबत असलेले सर्व माझा मित्रपरिवार आणि माझे सर्व सहकारी मनसेमधले तर सर्वांनी माझ्या नावावर शिक्कामोर्तब करून पक्षाची जी उमेदवारी मला सन्मान्य साहेबांनी दिली आहे त्याबद्दल मी शतशः सन्मान्य राजसाहेबांचा आभारी आहे की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला साहेबांनी विधानसभेच्या या चिखली विधानसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल मी पक्षाचा शतशः ऋणी आहे. हो, यापूर्वी आपण विधानसभा किंवा लोकसभा ही निवडणूक कधी लढवली का? नाही, मी यापूर्वी विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक लढवली नाही. 2024ची विधानसभेची निवडणूक माझी पहिली निवडणूक आहे. तर आपण आपला उमेदवारी अर्ज हा कधी दाखल करणार? मी उद्या मंगळवारी दिनांक 29 तारखेला माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे सकाळी 11 वाजता. हा उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्यासोबत पक्षश्रेष्ठीतील निष्ठावंत कार्यकर्ते कोण कोण हजर राहणार? सध्या तरी बाहेरून कोणी पक्षाचा वरिष्ठ पदाधिकारी येतोय याची माहिती नाही. आम्ही प्रयत्नात आहे, परंतु सोबतचे सर्व जिल्ह्यातले सर्व निष्ठावान पदाधिकारी आणि कार्यकर्ते मग त्यामध्ये आमचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश परियार आहेत, जिल्हा सचिव डॉक्टर योगेश काळे आहेत, इथले तालुका अध्यक्ष खरपास आहेत, त्याच्यानंतर शेतकरी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रदीपजी भवर आहेत, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्रजी कापसे आहेत, माझे सर्व उपतालुका अध्यक्ष संदीप नरवडे, प्रेम पाटील, त्यानंतर तालुका सचिव प्रवीण देशमुख, शहराध्यक्ष नारायण बापू देशमुख आणि बुलढाणा तालुक्याचे तालुका अध्यक्ष अमोल रंडे, ही मोताळ्याचे तालुका अध्यक्ष अमोल गुरे, ही सर्व मंडळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि यासोबत माझे सर्व सहकारी, सर्व शाखा अध्यक्ष, सर्व विभाग अध्यक्ष आणि प्रमुख सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आता सर्वजण म्हणतात की चिखली विधानसभा मतदारसंघाचा विकास हा झालेला आहे, परंतु आपल्या दृष्टीने आपण सांगा विकास झाला किंवा नाही? खऱ्या अर्थानं जे सत्ताधारी आहे आणि यापूर्वीचे जे विरोधक आहे यांनी चिखली शहराचा किंवा चिखली तालुक्याचा किंवा चिखली विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत विकासाची व्याख्या बदलून टाकली. विकास म्हणजे काय की आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आपल्याला मिळत आहेत, भौतिक ज्या सुविधा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासाठी जी वाटचाल आहे की तुम्हाला चांगले चित्रपटगृह पाहिजे, तुम्हाला चांगला बाग बगीचा पाहिजे, तुम्हाला चांगले रंगमंच पाहिजे, तुमचे क्रीडा च्या प्रोत्साहनासाठी तुम्हाला चांगली मैदानं पाहिजे, याला पण विकास म्हणतात. नुसते रस्ते किंवा नाल्या किंवा फार मोठमोठ्या प्रशासकीय इमारती बांधणं म्हणजे हा विकास नाही. हे सर्व जे अगोदरचे आमदार मंडळी आपल्या चिखली शहरातली होऊन गेली काही, तर त्यांनी विकासाची व्याख्या ही ठेवलेली आहे की रस्ते करा, नाल्या करा, मोठमोठे प्रशासकीय इमारती बांधा आणि त्याच्यामधून कमिशननं पैसे मिळवा, याला विकास म्हणत नाही. विकास खऱ्या अर्थानं इथं जास्तीत जास्त चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये माझा शेतकरी बांधव राहतो, जो काळ्या आईची सेवा करतो, त्याच्या मालाला भाव पाहिजे, त्याच्या बाजारपेठेची उपलब्धता पाहिजे, जे शासन हमी भाव देतं त्या हमी भावानं इथं त्याच्या धान्याची खरेदी केली गेली पाहिजे. सुशिक्षित बेरोजगार लोक आहे. MIDCमध्ये फक्त चिखली शहरातल्या जर MIDC तुम्ही पाहिलं तर फक्त गोडाऊन भरलेले आहे. तिथं कुठल्याही प्रकारचा मोठा एखादा प्रकल्प उभा नाही, उद्योग उभा नाही, सुशिक्षित बेरोजगारांच्या कामाला हात नाही, आमच्या मायमाऊलींच्या हाताला काम नाही. फार मोठा शैक्षणिकसुद्धा प्रश्न आपल्या चिखली विधानसभा मतदारसंघात उपस्थित होतो. आणि दुसरा विषय असा आहे की तुम्ही नुसती इमारती बांधून विकास नाही करू शकत. आज जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक प्रशासकीय इमारत घ्या, तिच्यामध्ये तुम्हाला पूर्ण अस्वच्छता दिसेल. म्हणजे मोठमोठ्या इमारती बांधून तुम्ही करणार काय? म्हणजे सामान्य कार्यकर्ता, सामान्य नागरिक ज्या घरून कार्यालयात जातो त्या कार्यालयाची अतिशय दयनीय अवस्था आहे आणि त्याच्यात परिस्थिती उलटी अशी आहे, सरकार ज्या ठिकाणी कॉर्पोरेट सेक्टरचे लोक जातात, ज्या ठिकाणी मोठमोठे लोक जातात, ज्या ठिकाणी पैशावाले लोक जातात, तिथले कार्यालय आणि सामान्य माणसाला कामं नेहमी पडतात तिथले कार्यालय, यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही आयकर विभागाच्या कधी कार्यालयात जा, तुम्ही MIDCच्या कार्यालयात जा, तुम्हाला त्या कार्यालयातल्या स्वच्छतागृहातूनही बाहेर निघा वाटत नाही, इतकं
फाईव्ह स्टार हॉटेलसारखं तिथं सगळी व्यवस्था असते. गेल्यावर तुम्हाला बिस्लरीचं एक बॉटल पाणी मिळतं आणि तुम्ही तहसीलमध्ये जा, कृषी उत्पन्न बाजार समितीत जा, नगरपालिकेमध्ये जा, तुम्हाला तिथं त्यातल्या अँटी चेंबरमध्ये उभं वाटणार नाही. इतकी घाण सगळीकडे असते. पाणी तर सोडा, स्वच्छतागृहही नाही, प्यायला पाणीही नाही, अशी नागरिकांची हेळसांड. म्हणजे गोरगरिबांसाठी एक वेगळा कायदा आणि प्रस्थापितांसाठी वेगळा कायदा या शासनानं ठरवून ठेवलेला आहे. तर आपली आता ही मुख्य लढत होणार, म्हणजे आपली मुख्य लढत कोणासोबत होणार? माझी मुख्य लढत ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढत आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे, रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. माझ्यासोबत लढणारी मंडळी सर्व जनशक्तीतले लोक आहे आणि समोरून माझ्या सर्व धनशक्तीतले लोक आहे आणि यामध्ये निश्चित जनशक्तीचा विजय यावर्षी या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे. आपल्या चिखली विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी जर आपली आमदार म्हणून निवड केली तर आपण जनतेचे सर्वप्रथम कोणते प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार? चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये जर माझी निवड या सर्व मतदार बंधू भगिनींनी आमदारकीसाठी केली तर सर्वात माझा पहिला ज्या मूलभूत गरजा आहेत तिथं मग स्वच्छ पाणी, स्वच्छ निवाऱ्याची व्यवस्था, त्याच्यानंतर तुमच्या शेतमालाला भाव, सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम, औद्योगिक वसाहतीमध्ये मोठमोठे प्रकल्प आणि सगळ्या ठिकाणी विधानसभा मतदारसंघामधले सर्व रस्ते चांगल्या प्रतीचे, उच्च प्रतीचे, त्याचबरोबर कला आणि क्रीडा या दोन्ही जे सांस्कृतिक आपले मोठमोठे दालन आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये मी चांगल्या प्रकारे काम करणार. चिखली विधानसभा मतदारसंघातील तरुणांना क्रीडामधून आणि कला आविष्कारामधून त्यांना संधी मोठमोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावी, त्यांना त्याच्याकरता इथे चांगले रंगमंच, चांगली खुली मैदानं उपलब्ध व्हावी यासाठी माझा प्रमुख प्रयत्न राहणार आहे. तुम्ही पाहता की आत्ता महाराष्ट्र शासनानं जेवढ्याही स्पर्धा परीक्षा घेतल्या त्या सर्व स्पर्धा परीक्षेचे पेपर फुटले. माझ्या तरुण मुलांनी जी अतिशय प्रचंड मेहनत घेतली, मी माझ्या घराच्या बाजूला रोज सकाळी उठून फिरतो त्यावेळेस मी पाहतो अतिशय प्रचंड मेहनत हे विद्यार्थी सर्व या स्पर्धा परीक्षेसाठी करतात आणि त्यांच्यावर असं चुकीचं धोरण किंवा शासनानं सगळे एका प्रायव्हेट एजन्सीला या परीक्षा चांगल्या प्रकारे तुम्ही करावा म्हणून शासनानं एजन्सीला दिलेले, म्हणजे शासनाचा स्वतःवर विश्वास नाही आणि ज्या एजन्सीला दिला त्या एजन्सीमधून दरवेळेस पेपर फुटीचा तुम्हाला समोर येत आहे. पेपरचे जे समजा 10 जागा जर असतील तर त्यात लाखो उमेदवार अर्ज भरतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अर्ज माझा तरुण मुलगा भरतो. बहुतांश माझे तरुण मित्र इतके परेशान आहेत की एका परीक्षेची फी जवळपास 500 रुपये, त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राला 1000-1500 रुपये लागून जातात. म्हणजे एक ऑनलाईन अर्ज भरायची फी वेगळी लागते. म्हणजे एक जर तुम्हाला उमेदवारी अर्ज एखाद्या नोकरीसाठी जर भरायचा असला तर किमान 2000 रुपये एका तरुण पोराच्या हातातून खर्च होत आहेत आणि त्यांना प्रयत्न करावा लागणार आहे. कॉम्पिटिशन एवढी आहे की दर महिन्याला जे अर्ज निघले आहेत ते अर्ज त्यांना कमीत कमी 2-4-5 अर्ज भरावे लागतात. एवढे पैसे गरीब कुटुंबातल्या मुलांनी द्यायचे कुठून, आणायचे कुठून? आणि त्याच्यामुळे वंचित हे मुलं राहत आहेत. तर ही सगळी जी पद्धत आहे ही सगळी पद्धत बदलल्याशिवाय मी राहणार नाही. भाऊ, एक प्रश्न असा आहे की आपल्या ज्या हिंदुत्वाची संघटना आहे, जशी आता RSS या संघटनांनी म्हणजे भाजपला पाठिंबा नाकारलेला आहे, तर याचा आपला मनसेला काही फायदा होऊ शकतो का? निश्चित. मी सर्व RSS संघटनेतले जे प्रमुख लोक आहेत, माझं पूर्ण शिक्षण RSSच्या या दालनात झालेलं, पहिलीपासून तर अगदी पदवीधराच्या तृतीय वर्षापर्यंत मी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आदर्श विद्यालयामध्ये शिकलेलो आहे आणि हे सगळं बाळकडू लहानपणापासून या सर्व हिंदुत्ववादी संघटनेचा आम्ही पाहिलेलं आहे. निश्चित त्यांची भेट घेणार, त्यांना मला मदत करण्यासाठी मी आवाहन करणार आहे, विनंती करणार आहे. बघू किती यश येतं. भाऊ, आज आपण या आमच्या बुलढाणा सुपरफास्ट न्यूजच्या वतीनं आपल्या विधानसभा मतदारसंघातील आपल्या मतदारांना, आपल्या कार्यकर्त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? मी सर्व या चिखली शहरातल्या मतदार बंधू भगिनी, त्याचप्रमाणे माझे सर्व कार्यकर्ते, सर्व माझे निष्ठावान सहकारी मित्र, या सर्वांना मी एक संदेश देऊ इच्छितो की चिखली विधानसभा मतदारसंघाची जी संस्कृती राहिलेली आहे, चिखली विधानसभा मतदारसंघावर एक डाग आहे आणि याची म्हणजे मी ज्यावेळेस विद्यार्थी दशेत होतो आणि तेव्हा हे सगळं जाणवायचं होतं, त्यावेळेसपासूनची जी खतखत आहे की आज मला मनसेने उमेदवारी दिली त्यावेळेस मी योग्य वेळेस ती खतखत आज माझ्या मनातली मांडू शकतो की आपल्या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये जो माणूस गर्भश्रीमंत आहे, ज्याच्याजवळ पैसा आहे, तोच माणूस या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकतो, असं एक
डोक्यामध्ये कोरून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळं काय होतं की जो तरुण पोरगा आहे, तडफदार आहे, ज्याला काहीतरी करायची संधी हवी आहे आणि त्याच्यात कुवत आहे करायची, परंतु तो या राजकारणापासून, या विधानसभा मतदारसंघापासून दूर दूर पळत आहे. कारण त्याच्या मनावर लहानपणापासून कोरलेलं आहे. इथं जर तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुमच्याजवळ पैसे लागतील, तुम्ही अगोदरचे गर्भश्रीमंत लागसाल. म्हणजे भारत भाऊ बोंद्रे हे आपले पहिले आमदार होते. त्यानंतर भारत भाऊ नंतर रेखाताई खेडेकर आमदार झाल्यात, त्यानंतर राहुल भाऊ आमदार झाले, त्यानंतर श्वेताताई आमदार झाल्या. या चारही उमेदवाराची जर तुम्ही कधी चाचपणी केली तर भारत भाऊ पण शिक्षण झालं, लगेच राजाभाऊ बोंद्रे, त्यांचे वडील, त्यांची पुण्याई, त्यांचं राजकीय कारकिर्दीमधलं वजन, या सगळ्या गोष्टी अनुकूल असल्यामुळे लगेच ते या चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. त्यानंतर रेखाताई आल्या, तर रेखाताईचाही फारसा काही संपर्क या विधानसभा मतदारसंघामध्ये नव्हता. काय फार जुन्या त्या कार्यकर्त्या भारतीय जनता पार्टीच्या नव्हत्या. त्यांना असंच वरतून उमेदवारी मिळाली, ताई आमदार झाल्या. त्यानंतर राहुल भाऊ आले. राहुल भाऊचं शिक्षण आटपून राहुल भाऊ चिखलीत आले. त्यांचा मागमूस नव्हता. अगदीच राहुल भाऊ नगराध्यक्षासाठी उभे राहिले त्यावेळेस गावात त्यांना नीट ओळखतही कोणी नव्हतं, परंतु त्यांच्या वडिलांची लॉन्चिंग व्यवस्थित जनतेतून नगराध्यक्ष असतानाची त्यांची झाली आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर श्वेताताईचाही राजकीय कारकीर्द फार काही मोठी नाही. त्या लगेच आल्या, महिला पदाधिकारी झाल्या. नगरपालिकेची निवडणूक लागली, कुणाल बोंद्रे आणि त्यांच्या प्रचारासाठी ते फिरल्या. तीच मंडळी त्यांच्यासाठी जिल्हा परिषदला उमेदवारीसाठी फिरली, जिल्हा परिषद सदस्य झाल्या आणि लगेच आमदार झाल्या. तर कुठंतरी कुठंतरी या लोकांना, आमच्या विधानसभा मतदारसंघाच्या लोकांना असं वाटतंय की जे वरतून लग्गे लावून जे येत आहेत, जे तिकीटं घेत आहेत आणि ज्यांच्याजवळ पैसा आहे, हेच लोक या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकतात. उलट याच्या पक्ष जर बुलढाण्याचा मतदारसंघाचा तुम्ही जर विचार केला तर त्यामध्ये तळागाळातली जी लोक आहेत, जी लोकांकरता 24 तास उपलब्ध आहे, जे कोणाचे दवाखान्याचं काम असेल, काही असेल, म्हणजे अगदी आपण म्हणतो की लहान म्हणजे सतरंजा झटकणारे जे कार्यकर्ते असतात, तर ते लोक तिथं आमदार झालेले. विजयराज शिंदे घ्या, संजीव गायकवाड घ्या, त्यानंतर डॉक्टर राजेंद्र गोडे घ्या. आपलं म्हणण्यामध्ये गरीबातले गरीब आमदार बुड्याला झालेले आहे. बरोबर. आणि आपल्या इथे जो चालू आहे सगळे तो म्हणजे वारसा हक्काने किंवा पैसे घेऊन जे लोक येत आहेत ते आमदार होत आहेत. तर त्यामुळे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि आपल्याला चांगला चान्स आहे. सर्व मतदार बंधू भगिनींना तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो की हे कुठंतरी चित्र बदलवायचं आहे की जेणेकरून गोरगरिबांच्या पोरांनी सुद्धा राजकारणात यावं असं त्यांना वाटलं पाहिजे आणि हा शिक्का आपल्या मतदारसंघातला पुसल्या गेला पाहिजे. तर आपण बघितलं आपल्यासोबत मनसेचे जिल्हा अध्यक्ष गणेशभाऊ घोरपडे त्यांनी आपल्या प्रश्नाला अचूक अशी उत्तरे दिली आहेत आणि मोजके शब्द उत्तरे दिली. आपल्याला ही बातमी आवडली तर शेअर नक्की करा.